मग तुम्ही दुकानामध्ये जाता, दुकानदाराला त्या 4-5 वस्तू मागता, दुकानदार तुम्हाला त्या वस्तू देतो आणि तुम्हाला तुमच्याकडे न्यायला काहीच नसतं. मग तुम्ही काय म्हणता दुकानदाराला, द्या बरं कॅरी बॅग. कॅरी बॅग कशाची असते? प्लॅस्टिकची. आणि प्लॅस्टिक अशी वस्तू आहे एकदा कारखान्यात तयार झाली की ती नष्ट होत नाही. त्या मूळची पॅटर्न चित्रपटात बघा, तो इन्स्पेक्टर त्या गुंडाला म्हणतो, मग तो ही गुंडगिरी थांबव, कारण गुंडगिरी जास्त काळ टिकत नाही, पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं. तो असं का म्हणाला? कारण प्लॅस्टिक नष्ट होत नाही. तर मग आपण काय केलं पाहिजे? आता मग तुम्ही म्हणता चला प्लॅस्टिक नष्ट करू, आपण काय करू? नदीमध्ये टाकू, विहिरीत टाकू, तळ्यात टाकू, असं तुम्ही म्हणता आणि मग तुम्ही ते टाकून देता. मग तळ्यातले नदीतले मासे ते प्लॅस्टिक खातात, मासे, खेकडे, कासव, आणि ते सुद्धा मरतात. वापरायचं का प्लॅस्टिक आपण? चांगलं आहे का? मग तुम्ही काय करता? त्या दुकानदारानं दिलेल्या वस्तू घरामध्ये आणता, डब्यात ठेवता किंवा कपाटात ठेवता आणि त्या कॅरी बॅगा तशाच टाकून देतात. आणि मग त्या कॅरी बॅगा उडत उडत उकिरड्यावर जातात किंवा काही रस्त्यावर जातात, काही शेतामध्ये जातात, काही गोठ्यामध्ये जातात. आणि मग त्या म्हणजे शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल यांना काय वाटतं? त्या कॅरी बॅगमध्ये काहीतरी आहे, मग ते खाऊन टाकतात आणि त्या कॅरी बॅगचं त्यांच्या पोटामध्ये पचन होत नाही आणि ते सुद्धा मरतात. चांगले का प्लॅस्टिक? वापरायचं का आपण? मग बऱ्याच वेळा काय होतं, पालखी आलेली असते, यात्रा असते, वाढदिवसाचा कार्यक्रम असतो, त्यावेळी भरपूर प्लॅस्टिकचा ढीग जमा झालेला असतो. मग तुम्हाला वाटतं आता काय करायचं? भरपूर प्लॅस्टिक झाले, मग आपण काय करू? ते नष्ट करू, म्हणजे जाळून टाकू. ते जाळल्यानंतर सुद्धा विषारी धूर तयार होतो आणि आपल्या नाकातोंडात जाऊन आपण आजारी पडतो. त्यामुळं आपण प्लॅस्टिक वापरायचं नाही. मग तुम्ही म्हणता ना सर प्लॅस्टिक वापरायचं नाही, मग काय करायचं? तर काय करायचं? 1-2 कापडी पिशव्या शिवून आपल्या घरामध्ये कपाटात किंवा खुंटीला अडकून ठेवायच्या. ज्यावेळी तुम्हाला दुकानात पाठवतील घरचे, त्यावेळी त्या पिशव्या घेऊन दुकानामध्ये जायचं, पण दुकानदाराला कॅरी बॅग मागायची नाही. आता हे झालं आपलं खेडेगावातलं. पण मोठी मोठी शहरं असतात समुद्राच्या काठची, तर शहरातले लोक काय करतात? सगळा प्लॅस्टिकचा कचरा समुद्रामध्ये टाकतात आणि मग तो उडत नाही, तो असा एके ठिकाणी जमा होतो, मग त्याचं असं मोठं बेट तयार होतो. तर कॅरिबियन म्हणून एक हे, तर तिथे एक मोठं बेट तयार झालंय. तर त्या बेटाजवळ प्लॅस्टिकचं इतकं मोठं बेट तयार झालंय की त्या प्लॅस्टिकच्या बेटाचा आकार महाराष्ट्राच्या 5 पट एवढा आहे. त्यासाठी आणि मग ते काय करतात? समुद्रातले प्राणी, पक्षी ते खाऊन टाकतात प्लॅस्टिक आणि ते मारतात, मग त्याचं प्रदूषण समुद्राला होते पहा. आणि मग त्यासाठी काय करायचं? आपण प्लॅस्टिक वापरायचं नाही. आता मित्रांनो, आपला पुढचा विषय